जळगाव जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बँकेच्या आवारात पार पडली। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिव्हिल तपासणी किंवा त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, भंगार विक्री तसेच वसंत सहकारी साखर कारखाना विक्रीच्या मुद्द्यावर सभा चांगलीच गाजली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सिव्हिल तपासले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असताना जिल्हा बँक सिव्हिल तपासून त्यासाठी 150 रुपये शुल्क आकारत असल्याचा आरोप सभासदांनी केला होता। यावर सिव्हिल तपासू नये असा कोणताही आदेश बँकेला प्राप्त झाला नसल्याचे चेअरमन संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे। वसंत सहकारी साखर कारखाना विक्रीला सभासदांनी तीव्र विरोध केला असून मात्र कारखाना स्थानिक उद्योगपतीलाच विकला जाईल आणि तिथे साखर कारखान्याव्यतिरिक्त अन्य उद्योग सुरू करता येणार नाही अशी अट घातली जाणार असल्याचे चेअरमन संजय पवार यांनी सांगितले आहे। तसेच जिल्हा बँकेच्या आवारात स्वर्गवासी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन संजय पवार यांनी दिली आहे। या संदर्भातली माहिती 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा बँक येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। आशिया खंडामध्ये नावाजलेली म्हणून गाजणारी जळगाव जिल्हा बँक, जिला जुन्या बिल्डिंगपासून दगडी बँक म्हणून जिचा गौरव केला जातो, तिची आज 110वी वार्षिक सभा होती। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली। प्रत्येक सभासदाला प्रश्न विचारायची संधी देण्यात आली। प्रत्येक सभासदाचं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी, अध्यक्ष या नात्याने मी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने ही सभा झाली। ही सभा गुंडाळण्यात आलेली नाही। त्यामुळे मी सर्व आलेल्या सभासदांचं, पत्रकारांचं, बँकेच्या कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो। काय काय ठराव या सभेमध्ये करण्यात आले? बँकेचे जे वर्षभराचे विषय असतात, लेखापरीक्षण करणे, त्रुटी, नफा तोटा पत्रक, शेतकऱ्यांना कर्ज देणे, शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा ठरवणे, असे वेगवेगळे विषय या बँकेचे असतात आणि त्या वार्षिक सभेमध्ये सहकार कायद्यानुसार ही वार्षिक सभा 30 सप्टेंबरच्या आत घ्यावी लागते। पावसाळ्याचे दिवस आहे, गणपतीचे दिवस आहे, श्रावण महिना सुरू होतो, सभासदांनी यायला पाहिजे म्हणून सगळे विषय या सभेत मंजूर करण्यात आले। सांगितलं ना मी, सगळेच ठराव जे महत्त्वाचे असतात, शेतकऱ्यांच्या हिताचे असतात, जे शेतकरी थकबाकीदार असतात त्यांची OTS करावी, कर्जमाफीच्या काही अडचणी आहेत त्यांच्या प्रश्न सोडवावेत। अशा किरकोळ गाव पातळीवरच्या ज्या अडचणी असतात, काही साखर कारखाने बंद आहेत, ते का विकले, ते कशामुळे विकावे लागले, काही विकायचे ते का विकायचे, या सगळ्या प्रश्नांच्या अडचणी होते, प्रश्न होते, ते बँकेच्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। कर्जमाफी जी केली आहे शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांनी प्रश्न मांडले की त्यांना आपल्याकडून सिबिलची ती सिबिल तपासणीची सक्ती केली जाते, 150 रुपये चार्जेस बी त्याचा वसूल केला जात आहे। तुम्ही त्यांना उत्तर देखील दिलं की तसे आपल्याला आदेश नाही अजून। सिव्हिल तपासणी करावी। सिव्हिलचे जे काही राष्ट्रीयकृत बँका रकमा घेतात, त्या रकमा काही इतर कोणाच्या खात्यावर जात नाही, त्या बँकेच्याच खात्यावर जातात आणि बँक ही राज्य शासन, नाबार्ड, RBI यांच्या नियमाचं पालन करून बँक चालते। बँक ही स्वतःचे नियम बनवत नाही, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, त्यामुळे तसे काही गैरसमज नाही। ते सिव्हिल तपासावंच लागेल आणि सिव्हिलचा चार्ज घ्यावाच लागेल। ज्या दिवशी राज्य शासनाचे लेखी आदेश आम्हाला प्राप्त होतील त्या दिवसापासून सिव्हिलचे चार्जेस घेणे बंद होईल। साहेब, या ठिकाणी आपण घोषणा केली की स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार, त्याच्याबद्दल नेमकं काय माहिती? पुतळा जवळपास शेवटच्या स्टेजमध्ये आलेला आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, संकटमोचक गिरीश भाऊ महाजन साहेब, रक्षाताई खडसे, संजयजी सावकारे साहेब, आमचे राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा पाटील, सगळेच लोकप्रतिनिधी, चंद्रकांत पाटील असतील, मंगेशदादा असतील, किशोरप्पा असतील, अनिल पाटील साहेब असतील, अमोल दादा असतील, सगळेच अमोल जावळे असतील, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आम्हाला मान्यता दिलेली आहे की जिल्ह्यात हा बँकेमध्ये पुतळा व्हावा आणि आम्हाला कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की जळगाव शहराच्या एका सार्वजनिक ठिकाणी देखील दादांचा पुतळा उभा करू। आम्ही लवकरच ऑक्टोबर महिन्याच्या आत मान्यवरांच्या तारखा घेऊन या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करणार आहोत।